खरं तर साबणाचा वापर हा प्रत्येक घराघरामध्ये होतो आणि सध्या अनेक ब्रँड्सचे साबण देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत। फार तर या सगळ्याची किंमत 100-150 रुपयांपर्यंत जाते। पण आता आम्ही तुम्हाला एका अशा साबणाविषयी माहिती देणार आहोत ज्याची किंमत 1000 ते 2500 रुपयांपर्यंतच्या घरात आहे। एक छोटासा साबण, तोही इतका महाग कारण तो बनलाय गाढविणीच्या दुधापासून। आता हे गाढविणीचं दूध इतकं महाग का असतं आणि त्यापासून बनवलेला साबण तरी इतका महाग आणि इतका खास का आहे, जाणून घेऊया। बाजारात उपलब्ध असणारे बरेच साबण हे दुधापासून बनलेले असतात, पण हा साबण खासही आहे आणि महागडाही, कारण हा बनलाय गाढविणीच्या दुधापासून। याच्या एका सोपची किंमत आहे 250 रुपये ते 2500 रुपयांपर्यंत। गाढविणीचं दूध म्हणजे फार जुना आणि राजेशाही सौंदर्याचा फॉर्म्युला मानलं जातं। प्राचीन इतिहासात अनेक राण्या गाढविणीच्या दुधानं आंघोळ करत असल्याच्या नोंदी आहेत। इजिप्तची प्रसिद्ध राणी क्लिओपात्रा, जिच्या सौंदर्याची चर्चा जगभर पसरली होती, तीही रोज गाढविणीच्या दुधानं आंघोळ करायची अशी आख्यायिका आहे। प्राचीन ग्रीस, रोम आणि इजिप्तमध्येही हे दूध औषध, स्किन केअर आणि सौंदर्य प्रसाधनांसाठी वापरलं जायचं। गाढविणीच्या दुधामध्ये उच्च पोषक तत्व असतात। गाढविणीच्या दुधात काय असतं खास? विटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स, नैसर्गिक मॉइश्चरायझर्स आणि लॅक्टिक ॲसिड हे घटक त्वचा मऊ, चमकदार आणि अँटी एजिंग बनवतात। म्हणूनच या दुधापासून बनणारी उत्पादनं लक्झरी आणि प्रीमियम कॅटेगरीमध्ये गणली जातात। आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाढविणीच्या दुधापासून बनलेला साबण इतका महाग का? गाढविणीच्या दुधापासून बनलेला साबण महाग का? गाढविणीचं दूध मिळवणं अत्यंत कठीण आहे। एक गाढवीण दिवसाला 300 ते 500 मिलीलिटर दूध देते। गाई म्हैस यांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे। या प्राण्यांची संख्या कमी असल्याने दूध उत्पादनातही मर्यादा आहे। त्यामुळे गाढविणीच्या दुधाची किंमत लिटर मागे प्रत्येकी 2000 ते 5000 रुपये इतकी आहे। म्हणूनच या दुधापासून बनलेला साबणही महाग आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की गाढविणीच्या दुधापासून साबण बनवण्याची प्रक्रिया तितकी सोपी नाहीये। गाढविणीच्या दुधापासून साबण बनवण्यासाठी पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जातो। गाढविणीच्या दुधापासून साबण बनवण्याची प्रक्रिया, यासाठी ताजं दूध गोळा केलं जातं। त्यात ऑलिव्ह ऑइल, नारळ आणि बदामाचं तेल मिसळलं जातं। ह्यातून कोल्ड प्रेस किंवा हॉट प्रेस पद्धतीनं एक मिश्रण तयार होतं। यात कुठलेही अपायकारक केमिकल्स नसतात। हे मिश्रण साबणाच्या साच्यात 30 ते 40 दिवस वाळवलं जातं आणि मग तयार होतो हा खास आणि लक्झुरियस डॉंकी मिल्क सोप। या सगळ्या प्रक्रियेसाठी लागणारा प्रचंड वेळ, घेतली जाणारी काळजी आणि वापरलं जाणारं पारंपरिक कौशल्य यामुळेच या साबणाची किंमत वाढते। आज युरोप, तुर्की, फ्रान्स आणि इटलीसह आखाती देशांमध्ये गाढविणीच्या दुधाचा साबण ब्युटी इंडस्ट्रीमध्ये एक नवा ट्रेंड बनलाय आणि भारतातही हे प्रोडक्ट आता उपलब्ध आहे। काही जणांच्या मते हा साबण म्हणजे सौंदर्याची एक प्राचीन परंपरा, पण काही तज्ज्ञ म्हणतात की इतर दुधापासून बनवलेल्या साबणासारखेच ह्याचे गुणधर्म आहेत। पण फरक इतकाच की गाढविणीचं दूध मिळवण्यास कठीण आणि म्हणूनच ते दूध आणि तिच्यापासून बनलेला हा साबणही महाग। सिद्धेश कांसेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।